राहुल गांधींचे आरोप चुकीचे आहेत आणि तथ्यहीन आहेत असं ज्ञानेश कुमार यांनी म्हटलेलं आहे। कोणतंही मत ऑनलाईन डिलीट करण्यात आलेलं नाही असंही निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी म्हटलेलं आहे। 2023 मध्ये आलन मतदारसंघामध्ये मतं डिलीट करण्याचे अयशस्वी प्रयत्न झाले होते असं ज्ञानेश कुमार यांनी म्हटलंय। या विरोधामध्ये निवडणूक आयोगानं एफआयआर नोंदवली होती असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। तर राहुल गांधींना ज्ञानेश कुमार यांनी प्रत्युत्तर दिलंय। ते काय म्हणतायत ते आपण पाहूया। राहुल गांधींचे आरोप चुकीचे आणि तथ्यहीन नाहीत। तर कोणतंही मत ऑनलाईन डिलीट करण्यात आलेलं नाही। 2023 मध्ये आलन मतदारसंघामध्ये मतं डिलीट करण्याचे अयशस्वी प्रयत्न करण्यात आले असं निवडणूक आयोगानं म्हटलंय। या विरोधामध्ये निवडणूक आयोगानं एफआयआर दाखल केली होती अशी माहिती ज्ञानेश कुमार यांनी दिली आहे। 2018 साली आलनची जागा भाजपनं तर 2023 मध्ये ही जागा काँग्रेसनं जिंकली होती।